नमस्कार, मी मोहिनी मोहिते. पुणे 24 तास या न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. अनुसूचित जाती जमाती या उपवर्गीकरण करता पुणे ते मुंबई असा हा पदयात्रेचा समाज बांधवांच्या वतीने असा हा प्रवास आहे. आपण समाज बांधवांशी बोलणार आहोत. नेमकं काय आहे, नाव सांगा तुमचं. नमस्कार, जय लहुजी जय भीम. मी डॉक्टर रामचंद्र भरांडे. अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यात यावं यासाठी आम्ही गेल्या 30-40 वर्षापासून महाराष्ट्रात संघर्ष करत आहोत. 1 ऑगस्ट 2024 देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करता येऊ शकते आणि तसा अधिकार राज्यांना आहे अशा प्रकारचा ऐतिहासिक निर्णय दिल्यानंतर देशातल्या लाभवंचित जाती समूहामध्ये एक आशावाद निर्माण झालेला आहे. आणि या अनुषंगानं देशातल्या इतर राज्यांनी कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, पंजाब, हरियाणा यांनी उपवर्गीकरण करून त्याची अंमलबजावणी केलेली आहे. महाराष्ट्रात अद्याप आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे पण कार्यवाही करत नाही. आणि ही अंमलबजावणीची कार्यवाही करावी, या अधिवेशनामध्ये तो कायदा वर्गीकरणाचा पास करावा यासाठी आम्ही 11 जूनपासून धर्माबाद नांदेड येथून हा पायी प्रवास सुरू केलेला आहे. आज हा 20वा दिवस आहे. आज आम्ही आमचे मुक्तिदाते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईच्या वाड्यामध्ये आहोत. इथून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही विनंती करतोय, या 10 तारखेपर्यंत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये वर्गीकरणाचा कायदा करून सामाजिक न्यायाचं पाऊल पुढे टाका आणि वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठीची संधी उपलब्ध करून द्या. तुम्ही आश्वासन दिलंय, तुमचं सरकार आमच्या मतावर सत्तारूढ झालेलं आहे आणि आता तुम्ही या विषयाला विलंब लावू नका. जर विलंब लागला तर महाराष्ट्रातल्या लाभवंचित समूहाच्या संतापाला तुम्हाला तोंड द्यावं लागेल. आम्ही सामाजिक न्यायाच्या बाबतीत आग्रही आहोत, आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत, परंतु उपेक्षा होत असेल तर आम्ही निश्चितपणानं या ठिकाणचा समाज तरुण निश्चितपणानं रस्त्यावर येऊन उग्र स्वरूपाची भूमिका घेऊ शकते आणि ती वेळ येऊ नये यासाठीची सरकारने भूमिका पार पाडावी असं आमचं नम्र निवेदन आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. काय म्हणाले? काय झालंय माहित आहे का, एकूण अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत. एक भाकरी आहे, एक भाकरी वाटून खायला पाहिजे 59 जातीनं. परंतु आमचे मोठे भाऊ गेले अनेक वर्ष म्हणजे 3 कोरा भाकरी खात आहेत आणि चतकोर भाकरीमध्ये बाकीच्या 58 जाती आहेत. आणि खरं तर आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होऊन गेले. आजही आम्ही उपाशी आहोत, आजही आम्ही विकासापासून वंचित आहोत. आमची महाराष्ट्रातल्या तमाम मातंग समाजाची आणि 58 जातीची हीच मागणी आहे की येणाऱ्या अधिवेशन संपायच्या आत अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करावं आणि खऱ्या अर्थानं 58 जातींच्या न्याय हक्काचं माप पदरामध्ये टाकावं अशी आम्हाला आमची या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यामध्ये ज्यांनी समतेचा ममतेचा विचार या भारत मातेला दिला, त्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यातनं आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातल्या तमाम मातंग समाजाच्या वतीनं या ठिकाणी मी मनापासून आव्हान करतो. त्याचं आव्हान मला वाटतं सरकारनं स्वीकारावं आणि न्याय हक्काचं माप आमच्या दबलेल्या, पिचलेल्या, कष्टकरी, शोषित, पीडित 58 जातीच्या पदरामध्ये टाकावं. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या रूपानं भारत मातेच्या अंगावरती गोड अशा शालीचं पांघरून घातलेलं आहे. मूळ गाभा जर सांगितला घटनेचा तर न्याय, स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुत्व, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय ऐक्य, राष्ट्रीय समाजवाद, समानता, समान हक्क, समान न्याय आणि समान कायदा. आमचा हा विषय समानतेचाच आहे ना. उपवर्गीकरण व्हावं आमचा विषय हा समानतेचा असताना सुद्धा आमचे मोठे भाऊ असं का करतात ते आम्हालाच प्रश्न पडलेला आहे. बाबासाहेबांचा विचार त्यांना माहिती नाही, म्हणजे मान्य नाही का? बाबासाहेबांचं संविधान त्यांना मान्य नाही का? बाबासाहेबांनी जो समतेचा ममतेचा विचार या ठिकाणी घटनेच्या माध्यमातून मांडलेला आहे, समान हक्क समान न्याय, तुमच्या मते का त्यांच्याकडून विरोध केला जातोय? आता काय झालंय माहित आहे का, एक तर 75 ते 80 वर्षाचा कालखंड आमचा असा गेला की आम्ही या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अज्ञानी राहिलो. का अज्ञानी राहिलो तर आम्हाला पूर्वी हाजऱ्या होत्या. त्या हाजऱ्या कधी तुटल्या गेल्या तर 1952 मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक ज्या वेळेला झाली त्यावेळेला
म्हणजे हा जो मधला कालखंड आहे ना, तो आमचा जो मोठा भाऊ आहे ना, सगळ्याच बाबतीमध्ये पुढारला गेला. तुम्ही महार रेजिमेंटचा जर विचार केला स्वतंत्रपणे, म्हणजे नोकरीच्या बाबतीमध्ये, शिक्षणाच्या बाबतीमध्ये आमचा मोठा भाऊ पुढारला गेला आणि खऱ्या अर्थानं आम्ही यापासून थोडंसं वंचित राहिलो गेलो. आणि तिथून पुढं आमचा विकास, मला सांगा 52 सालानंतर हा जो विषय सुरू झाला विकासाचा, तर त्याच्यामध्ये आम्ही ते मजल मारू शकलो नाही. आमचा बंधू पुढे निघून गेला, आम्ही मात्र पाठीमागे राहिलो. आणि समाजाला सुद्धा आमची कळकळीची विनंती आहे, महाराष्ट्राच्या समाजाला, की शिक्षणानं माणूस घडतो, शिक्षणानं माणूस मोठा होतो, शिक्षणानं माणसाला माणूस पण येतं, शिक्षणानं जगावं कसं, मिळवलेलं उपभोगावं कसं, हे फक्त आणि फक्त शिक्षणानं कळतं. आता जरी आपल्या वाट्याला हे दिवस आले असतील तरी आपण शिकून आता पुढे गेलं पाहिजे, आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सुद्धा तयार झालं पाहिजे, असं मी समाजाला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यातून या ठिकाणी मी आवाहन करतो. आणि डॉक्टर आमचे मित्र भरांडे साहेब यांना मनापासून धन्यवाद देतो की नांदेड कुठं, आझाद मैदान कुठं, म्हणजे हे अंतर कट करत करत या ठिकाणी आज किती दिवसाचा हा तुमचा पायी प्रवास असणार आहे आणि किती समाज बांधव तुमच्या बरोबर आहे? किती दिवस लागणार आता आहे? जवळजवळ आम्हाला 28 दिवस लागत आहेत. हा. असंख्य समाज बांधव खेडो मोठ्या प्रमाणात या पदयात्रेमध्ये सहभागी होत आहेत, बैठका होत आहेत, भाकरी देत आहेत, चटणी भाकरी आणि डिझेलला 2-4 रुपये देऊन या चळवळीला ताकद देण्याचं काम करतायत. महाराष्ट्राच्या सरकारनं, विशेषतः मुख्यमंत्री सक्षम आहेत आणि ते या वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये कायदा करू शकतात, परंतु विलंब कशासाठी लावतायत हा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतोय. या ठिकाणी उपवर्गीकरणाला विरोध करणारा जो काही प्रगत घटक आहे, मोठ्या प्रमाणामध्ये ताकदीनं सरकारवर प्रभाव टाकण्यासाठी प्रयत्न करतोय. आज मुंबईमध्ये मोर्चा आहे आणि आम्ही मात्र या ठिकाणी अतिशय शांततेच्या मार्गानं आमचं म्हणणं सरकारपर्यंत घेऊन जाण्यासाठी ही पदयात्रा करतोय. सरकारनं न्यायाची भूमिका घ्यावी. सक्षम मुख्यमंत्री आहेत आणि हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि फुले शाहू आंबेडकरांची भूमिका समतेची आहे, इथल्या शेवटच्या माणसाला न्याय देणारी आहे. आणि म्हणून महाराष्ट्राची बूज राखण्यासाठी, समतेचा ध्वज उंचावण्यासाठी, सामाजिक घडी मजबूत करण्यासाठी वर्गीकरण होणं गरजेचं आहे. तोपर्यंत इथला शेवटचा माणूस मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकत नाही. हरियाणाचं जे पॅटर्न आहे, हरियाणाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये लाभार्थी आणि लाभवंचितांना 6% आरक्षणाचा वाटा द्यावा आणि लाभार्थ्यांना उरलेल्या जातींचा, जे काही प्रगत जाती आहेत त्यांना उरलेलं आरक्षण द्यावं, अशा प्रकारची भूमिका आमची आहे. म्हणजे या जो तुमचा जो लढा आहे आरक्षणाचा, उपवर्गीकरणासाठी महाराष्ट्रातून सगळे मातंग समाजातले बांधव या ठिकाणी येणार आहेत का? याच्यात मातंगच नाही, त्याच्यात मोचे आहेत, मेहतर आहेत, बुरुड आहेत, कोलार आहेत, डक्कलवार आहेत, हिंदू खाटीक आहेत, ज्यांची व्यवहारामध्ये आम्ही नावच उच्चारत नाही. अशा छोट्या छोट्या जाती या लढ्याच्या मध्ये आहेत आणि त्यांचं हित याच्यामध्ये आहे. त्यांना खऱ्या अर्थानं उपवर्गीकरणानंतरच आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. कारण का, वंचिताचं ताट वेगळं या ठिकाणी उपवर्गीकरणाच्या नंतर होणार आहे आणि त्याच्यामुळं सक्षम ज्या जाती आहेत, लाभार्थी ज्या जाती आहेत, पुढारलेल्या जाती आहेत, ते निश्चितपणानं त्यांच्याकडे आज जी काही क्षमता आहे त्याच्यावर ते पुढे जातील, त्यांचं काही नुकसान नाही. परंतु त्यांचा न्याय कोणाला मिळणार आहे, तर वंचितांना मिळणार आहे, जे खऱ्या अर्थानं याच्यापासून कोसो दूर आहेत. गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या या मागण्या होत आहेत, शासनाने अद्याप त्याची कधी तुमची दखल घेतली नाही, मग आता पुढे काय करणार तुम्ही? आता आम्ही दखल घेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत लोकशाहीमध्ये, भारतीय घटनेनं आम्हाला अधिकार दिलेला आहे आमचा आवाज पोहोचवण्याचा, तो आवाज पोहोचवण्याचा आम्ही सकारात्मक पद्धतीनं प्रयत्न करू. सरकारची ही जबाबदारी आहे. सरकार लोकशाहीतून आम्ही निवडलेलं सरकार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं म्हणणं स्पष्ट असं होतं की आम्ही जे सत्तास्थानी आरूढ झालो ना, सत्ता जी मिळालेली आहे त्याच्यामध्ये मातंग समाजाचा सिंहाचा वाटा आहे. नाही, मातंग समाजाच्याच मतामुळे आम्ही सत्तेत आलो. याची जाणीव मुख्यमंत्र्यांनी ठेवून तातडीने या वर्गीकरणाचा कायदा करणं गरजेचं आहे. आमचा आवाज, आम्हीच सरकार बसवलेला आहे ना, जे माणसं सरकार बसवतात ते निश्चितच सरकारवर चाल करून जाऊ शकतात, एवढी ताकद, नैतिक ताकद त्यांच्यामध्ये आहे. नव्हे, हा इथला संख्येनं नंबर 2च्या असलेला मातंग समाज हा लढाऊ आहे. सगळ्या आंदोलनामध्ये मातंग समाजाचा सहभाग राहिलेला आहे. मग मातंग समाज लढू शकतो हे सरकारला माहीत आहे. आमच्यावर 2015ला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर प्रचंड लाठीचार्ज झाला होता. आम्ही रक्त सांडले, अंगावर गुन्हे घेतलेले आहेत, किंमत मोजलेली आहेत आणि किंमत मोजण्याची तयारी या समाजाची आहेच. स्वातंत्र्यासाठी किंमत मोजली आम्ही. महात्मा फुलेच्या चळवळीमध्ये आम्ही बॅकबोन राहिलेलो आहोत लवजी साळवेंच्या रूपानं.
मराठवाड्याच्या नामांतराच्या आंदोलनामध्ये मातंग समाज हिरिरीनं सहभागी होऊन राहिलेला आहे, पाठीमागं राहिलेला आहे. चंदर कांबळे आणि पोचीराम कांबळेच्या रूपानं आम्ही बलिदान दिलेलं आहे. सत्यशोधक चळवळ असेल, बाबासाहेबांची नामांतराची चळवळ असेल, दलित पॅंथरची चळवळ असेल, स्वातंत्र्याचं आंदोलन असेल, या सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही नेतृत्व केलं नाही, पण नेतृत्वाची संधी या ठिकाणी निर्माण केली. चळवळीला मोठी ताकद या ठिकाणी बलिदान करून दिलेलं आहे. सरकारनं इथल्या सगळ्या व्यवस्थेने याची जाणीव ठेवली पाहिजे. आम्ही काय मागतो? आमच्या अधिकाराचं मागतो. बाबासाहेबांना संविधानात नमूद केलेलं आरक्षण आमच्यापर्यंत पोहोचत नाही, ते वेगळं ताट करून द्या म्हणून मागतोय. गुन्हा काही करत नाही आणि बाकीच्या काही गोष्टी मागत नाही. या पदयात्रेसाठी काय आव्हान कराल बांधवांना? महाराष्ट्रातल्या समाज बांधवांनी सरकारच्या मनमर्जीवर अवलंबून राहू नये. एक दोन पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर आम्ही जर वागलो तर निश्चितपणानं आमचा आत्मघात होणार आहे. महाराष्ट्रातल्या समाजांनी, शेवटच्या माणसांनी आपल्या हक्काची लढाई आहे. मी म्हणेन ही आमच्या सामाजिक स्वातंत्र्याची महत्त्वाची लढाई आहे. या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये, वर्गीकरणाच्या लढाईमध्ये पूर्ण कुटुंबाला घेऊन सहभागी व्हावं आणि सरकारच्या दारामध्ये ठाण मांडून बसावं. जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत उठूच नये. भले त्याच्यासाठी अजून कुठली भूमिका आणि जोखीम घ्यावी लागली तरी चालेल. आम्ही त्या दिशेने पुढे जाऊ. आणि ही लढाई लढत असताना लोकशाहीच्या माध्यमातून, कायद्याच्या चाकुरीतून खऱ्या अर्थानं संविधान जे अधिकार दिलेले आहे, संविधानाच्या माध्यमातून त्या अधिकाराचा वापर करून, कुठेही गैरवापर न करता लोकशाहीच्या माध्यमातून, कायद्याच्या चाकुरीतून ही लढाई लढली जाईल. ह्या लढाईसाठी मातंग समाज समन्वय समितीचा महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आपल्याला पाठिंबा आहे. अण्णाभाऊ साठे फाउंडेशन की जे रचनात्मक प्रबोधनाद्वारे परिवर्तनाची चळवळ महाराष्ट्रामध्ये उभा करते, ज्या अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या माध्यमातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेनं उभा केलं, आद्य क्रांतिगुरू लहोजी वस्ताद साळव्यानं उभा केलं, ते फाउंडेशन आपल्या पाठीशी आहे असं मी या ठिकाणी आवाहन करतो सर्व बांधवांना. धन्यवाद. बोलणार आहे तुम्ही? नेते आहेत, आलेत सातारून. काय नाव आहे तुमचं? मी सत्यवान कमाने, जनता क्रांती दल संघटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतोय. आज या ठिकाणी धर्मबादवरून आझाद मैदानापर्यंत मातंग समाजासह 58 जातींना न्याय देण्यासाठी लोकस्वराज्य आंदोलनाचे नेते आणि त्यांनी पदयात्रा काढलेली आहे. ही पदयात्रा अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी ही पदयात्रा आहे. खरं तर आता जे महाराष्ट्र राज्यामध्ये जे चालू आहे तो विरोध हा बुद्धिभेद करण्याचं काम चालू आहे. कारण राज्यघटनेमध्ये आर्टिकल 14 असेल, आर्टिकल 15 असेल, 341 असेल, यामध्ये कुठेही कसलीही बाधा आलेली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024ला जो न्याय निवाडा दिला, त्या निवाड्याच्या अनुषंगानं ही सगळी समाज बांधव आज मुख्यमंत्र्याकडे मागणी करतायत की इथं अबकडक करावं. आणि ही मागणी घेऊन आज भरांडे सर निघालेले आहेत. आम्ही सातारहून आलेलो आहोत. या पश्चिम महाराष्ट्रातील आणि तमाम महाराष्ट्रातील मातंग समाजासह इतर ज्या जाती आहेत त्या सरांच्या बरोबर येत्या 6 तारखेला आम्ही आझाद मैदानावरती जमणार आहोत. आणि आमचा जनता क्रांती दलाचा तर सरांना पाठिंबा आहेच, परंतु इतर जातीसुद्धा मोठ्या प्रमाणावर सरांच्या बरोबर ह्या मागणीसाठी रस्त्यावरती तिथं आझाद मैदानावरती उपस्थित राहणार आहेत. सरकारने याची दखल घ्यावी. कारण जो प्रकार आता या राज्यामध्ये चालू आहे तो अतिशय निंदनीय आहे. खरं तर मी आणि आम्ही करतो तेच, ही जी भूमिका या राज्यामध्ये चालू आहे ही निषेधार्ह आहे. कारण मातंग समाजाचा आजवरचा जर इतिहास बघितला तो पुरोगामी विचाराचा आणि समतेची लढाई लढणारा मातंग समाज आहे. त्यांना विरोध करणं म्हणजे संविधानाला विरोध करणं अशी भूमिका आज तयार झालेली आहे. तर येणाऱ्या काळामध्ये इथल्या फुले शाहू आंबेडकर विचार जर जिवंत ठेवायचे असतील तर निश्चितपणे जो स्वतःला आंबेडकरवादी म्हणणारा आहे त्यांनी या वर्गीकरणाला पाठिंबा दिला पाहिजे असं आमचं मत आहे. एवढीच भूमिका या ठिकाणी विशद करतो आणि सरांना पुन्हा धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. धर्मबाद ते मुंबई अशी लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामचंद्र भरांडे सर यांनी पदयात्रा काढलेली आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव भारत रंधवे, मी पुण्यातच राहतो. तर ही पदयात्रा आज पुण्यामध्ये आलेली आहे. या पदयात्रेमध्ये सरांनी आणि त्यांच्या बरोबर राहणाऱ्या सर्वांनी खूप त्रासाने या पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत. आणि ही पदयात्रा आरक्षण वर्गीकरणासाठी आहे. अनुसूचित जातीतील आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि सर्व वंचित घटकांना न्याय भेटला पाहिजे. त्यासाठी ही पदयात्रा आहे. या पदयात्रेमध्ये सर्वांनी सहभागी हो आणि 6 जुलै बरोबर 6 जुलैला आझाद मैदानावर
सर्व मातंग समाजाने कोणताही मनात निसंकोच राहता 6 जुलैला आझाद मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि सरकारची कान उघडणी करावी. जर सरकार झोपलेलं असेल तर त्यांना जागा केल्याशिवाय आरक्षण वर्गीकरण होणार नाही आणि समाजाने पूर्ण ताकद दाखवल्याशिवाय आरक्षण वर्गीकरणाला सरकारला जाग येणार नाही. त्यामुळे सर्व समाजाला मी आग्रहाची विनंती करतो की आपण सगळे भेदभाव, विचार, दांडा, झेंडा आणि काय असेल ते मोठेपणा सगळं सोडून सर्वसामान्य मातंग म्हणून तुम्ही आझाद मैदानावर 6 जुलैला पोहोचा. तसेच भरांडे सर हे पुण्यामध्ये आल्याबद्दल पुण्यातील सर्व मातंग समाजाच्या वतीने मी त्यांच्या पदयात्रेचं हार्दिक स्वागत करतो आणि पुढील पदयात्रेसाठी शुभेच्छा देतो. आरक्षण वर्गीकरण होणार, पण आणखी आपल्याला ताकद लावावं लागेल आणि एकत्रितपणे लढावं लागेल. जय लवजी, मातंग एकजुटीचा विजय असो. धन्यवाद.